श्री नर्मदा पुराण अध्याय 17 द्वादशादित्य रूपात जगतसंहाराचे वर्णन। ओम नमो नर्मदाय। मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, या प्रकारे ब्रह्मलोकात राहणारे मुनी तसे श्री ब्रह्मदेव आदीद्वारा चांगल्या प्रकारे स्तुती केलेल्या प्रभूने संपूर्ण जगाचा संहार केला। त्या महाभयंकर स्वरूप दक्षिणाभिमुख अव्यय मोठमोठ्या दातांनी उत्कंठ आवाज करणारे पाताळ तलाची जणू शोभा विद्युत ज्वालाग्नी समान पिवळे नेत्र असलेले भयंकर रोमारोमात कंपन उठणारे महाजिव्हा महादात असलेले महासर्प शिरोधारी महासूर शिरोमाला धारण करते महाप्रलयाचे कारण महासमुद्राची जलरूपी आहुती पिणाऱ्या वडवालाना सम तसे जिभेने जग साठणाऱ्या श्री महादेवांचे मुख श्री ब्रह्मदेवांनी पाहिले। लाखो करोडो योजनपर्यंत दश दिशांत त्या महाभयंकर मांसमेत वसोत्कंठ श्री रुद्रदेवाचे हजारो दात खूप वाढले गेले। श्री ब्रह्मदेवांच्या दाताग्रत सूर असुर गंधर्व यक्ष उर्ग तसेच राक्षसांना चिकटलेले पाहिले। त्या सर्वांचे शिरदातरूपी यंत्रात चूर्णित होत असताना दिसले। हे राजा, ज्या प्रकारे नाना तरंग तसेच फेन समूह युक्त नद्या समुद्रात समाविष्ट होतात, त्या प्रकारे या जगाचा त्यांच्या मुखात प्रवेश होताना दृष्टीस पडला। अथांग समुद्राप्रमाणे पसरलेले लोक जीवरूप हे विश्व मेघाप्रमाणे भयंकर आवाज करत जळत त्या विशाल श्री रुद्र मुखात प्रविष्ट झाले। त्यानंतर त्या भगवान शंकराच्या मुखातून खूप ठिणग्या व धुरासह भयंकर अग्निसम धगधगत्या अनेक रूपी ज्वाळा सर्व दिशांना प्रकाशित प्रज्वलित करत होत्या। अद्भुत रूपधारी श्री रुद्राचे जिव्हा दातवाले मुख सूर्याच्या सहस्र ज्वाळांनी पूर्ण झाले। तेव्हा ते एकटेच द्वादशात्म सूर्यरूप झालेत। त्यानंतर श्री रुद्रांगातून निघालेल्या 12 सूर्य दक्षिण दिशेचा आश्रय घेऊन पृथ्वी जाळू लागले। पृथ्वीवर असलेले ते जे काही वृक्ष लता तृणरूप जीवन होते ते अनावृष्टीने शुष्क झाले होते। सारी पृथ्वी पूर्णतः व्याकुळ झाली। श्री रुद्रा उत्पन्न त्या सूर्यामुळे अचानक जळणारे ते सर्व जग ग्रह ताऱ्यांसहित नष्ट होऊन धुराच्छादित झाले। संपूर्ण भूमंडल अचानक प्रकाशित होऊन जळू लागले। तसेच संपूर्ण चराचर ज्वाळांनी व्याकुळ झाले। सप्तद्वीप समुद्र नदी तलाव तसेच समस्त जग यज्ञातील आहुती समान हा अग्निभक्षण करू लागला। श्री रुद्र उत्पन्न प्रखर तेजाने प्रज्वलित ज्वाळांनी परिपूर्ण सूर्याने संपूर्ण जग जाळून टाकले। त्या सूर्याची ती किरणे एकत्रित होऊन चराचर त्रैलोक्याला दग्ध करत होती। त्या रुद्राने सप्तद्वीपांसहित समस्त पृथ्वीला जाळून टाकले। तेव्हा सुमेरू ते मंदराचलापर्यंत पृथ्वीला जाळून सप्त पाताळ भिवून नागलोकही जाळे। हे युधिष्ठिर, त्या अग्नीने ताऱ्यांसह भूमी आणि त्या खालील सप्त पाताळ चहूबाजूने जाळत भ्रमण केले। ज्याप्रमाणे भाता चालवून उठणाऱ्या ज्वाळांनी लोहरात्र जळत असते, त्याप्रमाणे प्रलय काळातील प्रज्वलित विनाशकारी अग्नीने सारे जग जळू लागले। त्यावेळी ही पृथ्वी वृक्ष तृण नदी निर्झर तलाव पर्वत रहित होऊन कासवाच्या पाठी समान दिसू लागली। संपूर्ण चेतन जग ज्वाळांनी व्याकुळ करून महारुद्र रूपधारी भगवान श्री शिव स्थित झाले। तेव्हा मातृगणांनी युक्त यक्ष सर्प तसेच राक्षसांसह हरितलोचन देवी महादेव श्री रुद्रात प्रविष्ट झाले। हे निष्पाप युधिष्ठिर, अग्नीच्या शांत ज्वाळासम तिला परमशांती प्राप्त झाली। तसेच हे संपूर्ण जग त्रैलोक्यासह जळले। 10,000 युगपर्यंत केवळ जल प्रशान करून श्री महादेव श्री शंकराची आराधना केली म्हणून मी तसेच अयोनिजा श्री नर्मदा ही दग्ध झाली नाही। शिवाच्या आराधनेमुळे मी अजारामर झालो। मी शिव आराधना अघमर्षण अघोर वामदेव त्र्यंबक ऋषभ त्रिसंपूर्ण दुर्गा सविता बृहद्वारण्यक बहुतसाम आणि उत्तर तसेच सद्गायत्री शिवानुपस्थित प्रतिरती सूक्त तसेच मृत्युंजय आदी मंत्रांनी केली। अमृततुल्य महाप्रभावशालिनी श्री नर्मदाला सोडून नदी समुद्रासहित संपूर्ण पृथ्वी भस्मसात झाली। महेंद्र मलय सह्य हेमकूट माल्यवान विंध्य आणि पारियात्र हे 7 कुलपर्वत आहेत। 12 सूर्यांनी दग्ध तुटक्या फुटक्या शिळा असलेले
वेगवेगळे विखुरलेले हे सर्व पर्वत जळले, पण श्री नर्मदा नष्ट झाली नाही. देव गंधर्वाने सेवित पर्वतराज हिमालय, हिमकूट, निषद, गंधमादन, माल्यवान, पर्वतश्रेष्ठ नील आणि उच्च शिखरावाला श्वेतशृंग आदी सर्व प्रलयकालाच्या अग्नीत दग्ध झाले, पण श्री नर्मदा तेव्हाही नष्ट झाली नाही. हे राजा, या प्रकारे मी महापुण्यवान श्री नर्मदाला सोडून युगांत समयी पूर्वी सर्वांचा विनाश पाहिला. 6 श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील द्वादशादित्य रूपात जगत संहाराचे वर्णन नावाचा 17वा अध्याय पूर्ण झाला. ओम नमो नर्मदाये.